दिव्यास किचनमध्ये. माझं नाव दिव्या. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बटाट्याची फरसबीची भाजी. त्याच्यासाठी काय काय लागणारं साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते. 5 लाल मिरच्या, ओलं खोबरं 1 वाटी, थोडीशी कोथिंबीर, 1.5 चमचा बडीशोप, 5 ते 6 अद्रकचे तुकडे, 1 दालचिनीचा तुकडा, 1 टोमॅटो, 2 बटाटे, 2 हिरव्या मिरच्या, 100 ग्राम फरसबी, 2 चमचे जिरा. असे छोटे छोटे पीस करून घ्या. तो पण असा मीडियम साईजने कापायचा, जास्त बारीक कापायचा नाही. आता कढई गरम झाली आहे. मी राईचं तेल टाकते. तुम्हाला जे तेल हवं ते तुम्ही टाकून घ्या. तेल गरम झालंय तर मी जिरे टाकून घेते. थोडासा हिंग टाकायचा. नंतर बटाटा टाकून घ्यायचा. फरसबी टाकते, टोमॅटो टाकते, 2 हिरव्या मिरच्या अशा मीडियम साईजच्या टाकायच्या. तुम्हाला जास्त तिखट नको असतील तर तुम्ही नाही टाकल्या तरी चालते. चांगलं असं जरा हलवून घ्यायचं वाफेवरती. एक चमचा हळद टाकून घेते. आता 10 मिनिटं वाफेवरती ठेवते. भाजीसाठी लागणारं वाटण मी रेडी करते. 1 दालचिनी टाकली आहे, बडीशोप टाकते, अद्रक टाकते, ओलं खोबरं टाकते, मिरची टाकते. त्याला चांगलं बारीक वाटून घेते. या वाटणामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही. हे बघा, हे असं वाटण बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा कशी मस्त झाली आहे. फरसबी आणि बटाटा छान शिजला आहे. आता मी त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण टाकून घेते. हे बघा, एक चमचा मीठ टाकते. मीठ टाकल्यानंतर असं हलवून घ्यायचा. नंतर ही अशी वरून कोथिंबीर टाकायची. अशा प्रकारे आपली भाजी रेडी झालेली आहे. पण या भाजीमध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही. वाफेवरतीच शिजवून घ्यायची. वाफेवरतीच छान लागते शिजवलेली भाजी. रेसिपी जर माझी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.